आणि आता दिवसभरातल्या इतर राजकीय टॉप 9 बातम्या आपण बघूया। बांगलादेशातल्या घटनेचा राग इथे काढण्याची गरज नव्हती। सर्व समाजातल्या लोकांनी सामंजस्याने वागण्याची गरज। इथल्या लोकांना त्रास का? शरद पवारांनी मांडली भूमिका। भाजपनं पोहोचलेल्या संतांच्या परंपरेवर आता राज्य चालतंय। विजय वडेट्टीवारांची टीका। भाजपची चमचेगिरी करणारे चमको संत म्हणत रामगिरी महाराजांवर निशाणा। देशात दंगली घडवणारी शक्तीच रामगिरी महाराजांच्या पाठीमागे उभी। पवार गटाच्या नेत्या फौजिया खान यांची टीका। मुस्लिम समाजाला भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन। काही लोकांकडून स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी खोटं बोलून हिरवण्याचा प्रयत्न। कारवाई व्हावी। रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंचं वक्तव्य। राज्यात 3 घाशीराम कोतवाल। पराभवाच्या भीतीने फडणवीसांकडून लोकांना धमक्या। फडणवीसांच्या डर्टी पॉलिटिक्सचा अंत होतोय। राऊतांची टीका। माझ्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे महाविकास आघाडी ठरवेल। राज ठाकरेंच्या भेटीनंतर कपिल पाटील यांचं वक्तव्य। मविया हवेत असेल पण वंचित अल्पसंख्याकांबाबत भूमिका स्पष्ट करावी असंही आवाहन। आम्ही मंजुरी देऊनही पुण्यात मेट्रो उशिरा का सुरू होते? विकास होत असल्यास विरोध करणार नाही। निवडणुकांच्या तोंडावर हा दिखावा असू नये। वडेट्टीवारांची टीका। पुण्याच्या राजगुरुनगरमधील अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत आढळराव पाटील अनुपस्थित। आढळराव पाटलांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त चक्क तलवारीनं कापलाय केक। इतकंच नाही तर तलवारीनंच पत्नी आणि इतरांना केक भरवला। संजय गायकवाडांचा तलवारीनं केक कापतानाचा व्हिडिओ व्हायरल।